नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. गणेश गीते आणि मंत्री उदय सामंत बंद दारात चर्चा सुरू. गणेश गीते मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी बाळासाहेब भवन या ठिकाणी आलेले आहेत. नाशिक विषयावर आज मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला असला तरी देखील गणेश गीते उदय सामंत यांच्यात चर्चा सुरू आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. बाळासाहेब भवन इथं ही बैठक सुरू आहे. बाळासाहेब भवन इथं दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही वेळापासून बैठक सुरू आहे. तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत. कपिल, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गणेश गीते मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी बाळासाहेब भवन इथं दाखल झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे. नक्कीच गेली अर्धा तास झाले ही चर्चा सुरू आहे आणि चर्चा संपलेली आहे. गणेश गीते आता इथून बाहेर पडून निघालेले आहेत. जवळपास अर्धा तास ही बंद दारात चर्चा झालेली आहे. खरं तर नाशिक जो विधान परिषदचा तिढा सुटलाय अशी बातमी समोर आलेली आहे आणि त्या संदर्भात एक बैठक मुंबईमध्ये गिरीश महाजन, गीते परिवार आणि उदय सामंत यांच्यावर झाली होती आणि ती सकारात्मक चर्चा झाली अशी एक सूत्रांची माहिती समोर आली होती. आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वी गणेश गीते आणि उदय सामंत यांची अर्धा तास चर्चा झालेली आहे. खरं तर उद्या 11-11:30 वाजता नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद होणार आहे आणि एक घोषणा होणार आहे का नक्की हा तिढा सुटला की नाही सुटला. सूत्रांची माहिती आहे का तिढा सुटलेला आहे. सकारात्मक माहिती समोर येते, परंतु उद्या घोषणा होणार आहे. त्या घोषणेमध्ये काय काय गणित असणार आहेत, कोणते कोणते मागणी असणार आहेत गीते परिवारकडनं, ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच ही एक चर्चा आज गीते परिवार आणि उदय सामंत यांच्यात झालेली आहे. अर्थात उद्या काय पॉईंट्स असणार, काय काय मागणी असणार आहेत, कोणत्या मुद्द्यावरती कॉम्प्रोमाइज होतो, कोणते मुद्दे समोर येत आहेत, या संदर्भातली चर्चा होती अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकंदरीतच उद्याचा दिवस जो आहे तो नाशिक विधान परिषदेसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. उद्या सकाळी 11:30-12 पर्यंत ही घोषणा होऊ शकते का महायुतीमध्ये जो बंडखोरी झाली होती ती संपली आहे का, ती संपवण्यामध्ये मंत्र्यांना यश आलं का, आणि मग गीते परिवाराची भूमिका काय असणार आहे. याच्या पुढे गीते परिवार महायुतीला सपोर्ट करणार का, शिवसेनेचे दराटे आहेत त्यांना सपोर्ट करणार का, या सर्व गोष्टीचा खुलासा उद्या होणार आहे. आणि त्या अनुषंगाने ह्या बैठका सुरू आहेत. काही वेळापूर्वी गिरीश महाजन, उदय सामंत आणि गीते परिवारामध्ये बैठक झाली आणि त्यानंतर आता काही अर्धा तासाची एक बैठक गणेश गीते जे गोकुळ गीते यांचे भाऊ आहेत त्यांच्याबरोबर उदय सामंत यांची बैठक झालेली आहे. त्यामुळे हा बैठकीचा सिलसिला सुरू आहे. याच्यावरती अंकुश जो आहे तो उद्या सकाळी लागणार आहे. त्यामुळे ह्या बैठकींना एक वेगळं राजकीय महत्व आहे. निश्चित. धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी. आपण पाहतोय उदय सामंत आणि गणेश गीते यांची बैठक संपलेली आहे.